नमस्कार, सुमन्स किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण गोकुळ अष्टमी स्पेशल श्रीकृष्णाला आवडणारा दही काला कसा बनवायचा ते बघणार आहे। तर त्यासाठी इथे मी अर्धा कप पोहे घेतलेले आहे। हे रोजच्या आपल्या नाश्त्याचे पोहे आहे। आता यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आणि स्वच्छ धुवून घ्यायचे आहे, भिजत वगैरे घालायचे नाही। तर बघा, इथे मी मोठं भांडं घेतलेलं आहे। आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे अर्धा कप दही। आता त्यामध्ये घालायचं आहे आपल्याला चवीपुरतं मीठ आणि त्यानुसार आपल्याला इथे 1 चमचा साखर घालायची आहे। आता हे सर्व आपल्याला साखर विरघळेपर्यंत मिक्स करून घ्यायचं आहे। तर बघा, साखर मीठ मिक्स करून घेतलेलं आहे। आता यामध्ये घालायचं आहे आपण जे पोहे धुवून घेतलेले ते पोहे यामध्ये आपल्याला घालून घ्यायचे आहे। आता त्यानंतर आपल्याला घ्यायचे आहे मुरमुरे। आता तुम्ही मुरमुरे जर तुमच्याकडे जर मुरमुरे असेल, ते मुरमुरे जर सादळलेले असतील थोडेसे तव्यावरती गरम करून घ्यायचे आहे। आता त्यानंतर यामध्ये घालायचं आहे आपल्याला पाव कप पेरू, पाव कप काकडी, त्यानंतर इथे पाव कप मी डाळिंबाचे दाणे घेतलेले। आता ह्या सीझनला जे जे फळं असतील ते फळं तुम्ही इथे घ्यायचे आहे तुमच्या आवडीप्रमाणे। इथे मी 1 चमचा खारे शेंगदाणे, 1 चमचा भाजलेलं डाळवं, त्यानंतर 1 चमचा इथे मी फुटाणे घेतलेले आहे। आता त्यातच घालायचं आहे आपल्याला 1 हिरवी मिरची कट केलेली आणि अगदी थोडीशी कोथिंबीर। आता तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही यामध्ये अजून फळे घालू शकता। फुटाणे वगैरे जास्त प्रमाणात तुम्हाला आवडत असतील तुम्ही घालू शकता। हे खूप पौष्टिक आहे आणि यामध्ये फायबर भरपूर प्रमाणामध्ये आहे। तर बघा, अशा पद्धतीने आपण हे सगळं मिक्स करून घेणार आहे। आता तुम्ही जर जिमला जात असाल, वजन कमी करायचं असेल तर त्यासाठी सुद्धा खूप असं हे पौष्टिक आहे। सकाळी नाश्त्याला सुद्धा तुम्ही खाऊ शकता किंवा एरवी भुकेच्या टायमाला सुद्धा तुम्ही खाऊ शकता। तर तुम्ही इथे बघू शकता, अतिशय सुंदर आपला दही काला अगदी 5 मिनिटामध्ये तयार झालेला आहे। अशा पद्धतीचा ह्या गोपाल काल्याला तुम्ही हा काला एकदा नक्की बनवून बघा। प्रसाद म्हणून सगळ्यांना वाटायचा असतो, त्यासाठी असा जर तुम्ही बनवला तर खूप असा पौष्टिक आहे। तर ह्या पद्धतीचा आता उद्या काला आहे, त्यासाठी तुम्ही मंदिरामध्ये घेऊन जाण्यासाठी सुद्धा तुम्ही बनवू शकता। खूप पौष्टिक आणि हेल्दी आहे। तर अशा पद्धतीचा हा काला तुम्ही एकदा नक्की बनवून बघा। आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल आयकॉन बटन प्रेस करा। धन्यवाद।